ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। विनायकं गुरुं नौमि साक्षरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साक्षरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटुतायितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमस्तु तुभ्यं। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। थोडंसं आवाज हॅमिंग कमी करा। निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्त्य मूढा पदमव्ययन्तत्। प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा नामयज्ञ सोहळा आणि त्या नामयज्ञ सोहळ्यातील आजची असणारी प्रवचनरूपी सेवा, ही सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाचा श्लोक सेवेकरता घेतलेला आहे। श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला काय उपदेश करतात? निर्माण मोहाजित संग दोष अध्यात्म नित्य विनिवृत्त कामाः। अर्जुना, जो कोणी मान आणि मोहरहित झालेला आहे, जितसंग दोषा, ज्याने संगाचा दोष जिंकलेला आहे, अध्यात्मनित्या, अध्यात्मामध्ये जो नित्य तत्पर आहे, विनिवृत्त कामाः, ज्याच्या कामना संपलेल्या आहेत आणि द्वंद्वैर विमुक्ता सुखदुःख संज्ञैर, सुखदुःखादी द्वैत रहित ज्याची अवस्था आहे, निवृत्त झालेले आहे, गच्छन्ते मूढा पदमव्ययन्तत्, आणि ज्याचे अज्ञान नष्ट झालेले आहे असा ज्ञानी साधक त्या अविनाशी पदाला प्राप्त झालेला आहे। अशा पद्धतीचा सरळ सरळ श्लोकाचा अर्थ आहे। ज्ञानोबराय त्याच्यावर चिंतन करतात। जया पुरुषाचे काम मन, सांडूनी गेले मोहमान, वर्षाती जैसे घन आकाशाते। ज्या पुरुषाने आपल्या ठिकाणी अहंकारादी विकारांचा त्याग केलेला आहे, असा जो कुणी आहे, तो त्या स्वरूपापर्यंत पोहोचलेला आहे। म्हणजे अविनाशी
भगवत स्वरूपापर्यंत, ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, ज्यानं विषयाचा संग जिंकलेला आहे, ज्याचा मानव मोहनिवृत्त झालेला आहे, ज्याच्या अंतःकरणातील विषय वासना संपलेल्या आहेत, ज्याची सुख दुःखादी द्वंद्वे रहित अवस्था झालेली आहे आणि जो अध्यात्म विद्येमध्ये, अध्यात्म ज्ञानामध्ये किंवा आध्यात्मिक साधनेमध्ये जो नेहमी तत्पर आहे, तो त्या अविनाशी पदाला प्राप्त होतो. म्हणजेच त्या अविनाशी भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की निर्माण मोहाजित संग दोष. अर्जुना, तू मान आणि मोह रहित झाला पाहिजेस. पहिली गोष्ट ही महत्वाची आहे बरं का. पारमार्थिक क्षेत्रामध्ये भगवत स्वरूपापर्यंत पोहोचून आपल्या पारमार्थिक जीवनाची प्रगती साध्य करायची असेल तर पहिल्यांदा मान आणि मोह या दोन गोष्टीपासून त्या साधकानं अलिप्त राहिलं पाहिजे बरं का, त्या वैष्णवानं, त्या वारकऱ्यानं. जर तो मानामध्ये गुंतून राहिला आणि पैसा प्राप्त करण्याच्या मोहामध्ये गुंतून राहिला तर मात्र तो त्या अविनाशी भगवत स्वरूपापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून या श्लोकामध्ये पहिल्यांदाच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तू काय कर, निर्माण मोहा, दोन गोष्टीचा प्रथम त्याग कर. एक मान आणि दुसरा मोह. आणि विचार केला तर आपण या दोन गोष्टीमध्ये अडकून आहोत. मला मान सन्मान मिळाला पाहिजे, मी मंदिरात कधी येऊ, जर मला मान मिळत असेल तर मी येऊ, मला काहीतरी मिळत असेल तर मी मंदिरात येऊ. हा मोह आहे बरं का. आणि हा मान म्हणजे सन्मान आणि काहीतरी प्राप्तव्य व्हावं, हा मोह पारमार्थिक साधनेच्या प्रगतीमध्ये आड आहे. पारमार्थिक साधनेच्या प्रगतीमध्ये आड आहे बरं का. अडचण आहे ती सगळ्यात मोठी. आणि बहुसंख्य साधक, उपासक, वारकरी, महाराज मंडळी या दोन्हीपैकी कशात तरी अडकून राहतात. रामकृष्ण या दोन्हीमध्ये अडकून राहतात बरं का. म्हणून पहिल्यांदा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना बोलतात की निर्माण मोहाजित संग दोष. अर्जुना, तू प्रथम काय कर, मी एक कोणीतरी सर्वश्रेष्ठ आहे आणि मला तिथं मान मिळाला पाहिजे, हा तुझ्या अंतःकरणातला जो भाव आहे, तुझ्या डोक्यामध्ये जो विचार आहे तो काढून टाक. मला तिथे गेल्यानंतर, मंदिरामध्ये गेल्यानंतर मला महाराज म्हटलं पाहिजे, मला मोठा कीर्तनकार म्हटलं पाहिजे, मला मोठा प्रवचनकार म्हटलं पाहिजे, फार मोठा सेवाभावी वारकरी म्हटलं पाहिजे, फार मोठा सप्त्याला सहकार्य करणारा एक कोणीतरी दानशूर व्यक्ती म्हटलं पाहिजे. माझा मंदिरात आल्यानंतर त्यांनी मान सन्मान करावा, हे पहिल्यांदा बाजूला काढलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा भाग आहे.
कारण जर आपण मान सन्मान मध्ये आणि मोहामध्ये जर गुंतून राहिलो तर त्या भगवत स्वरूपापर्यंत आपण पोहोचणार नाही बरं का. नको नको मान नको अभिमान, महाराज म्हणतात. अहंकारही बंद आहे, मानही बंद आहे. रामकृष्ण. आणि म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, तू मान आणि मोह रहित हो, किंबहुना रहित आहे. पुन्हा सांगितलं जितसंग दोषा, संग रहितो. महाराजांचं प्रमाण आहे, न करी रे संग, राहे रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. महाराजांनी सुंदर विचार सांगितलं तुकोबरायाने. न करी रे संग. संग या शब्दाचा अर्थ सहवास, संग या शब्दाचा अर्थ संग्रह. एखाद्या पदार्थाचा संग, त्याचा लाभलेला सहवास, त्याचा केलेला संग्रह हा साधकाला पारमार्थिक साधनेमध्ये आडकाठी निर्माण करणार आहे. कारण जर एखाद्या पदार्थाचा संग करून आपण जर त्याच्यामध्ये गुंतून राहिलो तर साधना घडत नाही बरं का. म्हणून एक बाह्यांगाचा संघ आहे आणि एक अंतरंगाचा संघ आहे. बाह्यांगाचा रंग सुटत आला, संघ सुटत आला की अंतरंगाचा संघ सुटतो बरं का. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तू संगरहित हो, संग्रह करू नकोस, सहवासात राहू नकोस, किंबहुना त्यांचा ते एकत्र करू नकोस. अशा अर्थानं संघ हा शब्द आहे बरं का. ते एकत्र करू नकोस. आम्ही प्रापंचिक जीवन जगणारी लोक आहोत, संसारिक आहोत आणि आम्हाला संग्रह करायची सवय आहे. अगदी जनावरांच्या चाऱ्यापासून ते धान्यापर्यंत आणि धान्यापासून ते पैशापर्यंत आणि पैशापासून ते सोन्या नाण्या प्रॉपर्टी, स्थावर जंगम प्रॉपर्टीपर्यंत आम्हाला त्याचा संग्रह करण्याचा आणि त्याचा संग्रह करून त्याच्या सहवासात राहण्याचा आमचा स्वभाव आहे, किंबहुना आम्ही राहतो. पण त्याचा केलेला संग्रह आणि त्या संग्रहाद्वारे राहिलेला सहवास हा आम्हाला पारमार्थिक साधनेपासून थोडासा बाजूला घेऊन जाणार आहे बरं का, बाजूला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून पारमार्थिक क्षेत्रामध्ये सर्वसंग परित्यागाला खूप महत्व आहे. सर्वसंग परित्याग, कशाचाही संग करायचा नाही, संग्रह करायचा नाही, कशाचाही सहवास करायचा नाही. कोणत्या प्रापंचिक पदार्थाच्या संबंधानं बरं का. साधू संतांचा सहवास केला तर चालेल, पण प्रापंचिक पदार्थाच्या सहवासात राहून चालणार नाही बरं का. कारण
त्याचं एकच आहे की ते आम्हाला पारमार्थिक साधनेच्या मार्गामध्ये आम्हाला आडकाठी निर्माण करणार आहेत. संघ हा वाईट आहे महाराज, संघ वाईट आहे आणि आम्हाला संघ करावं वाटतं. हा फरक आहे. साधू संतांचं जीवन चरित्र अभ्यास करून बघा, त्यांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवा. त्यांनी कोणत्या गोष्टीचा संघ केला? त्यांनी आपल्या अवतार कार्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा संघ त्यांनी केला नाही. कारण संतांचं जीवनचरित्र हे आमच्या तुमच्यासाठी मार्गदर्शक असतं. आधी केले आणि मग सांगितले. दुसरं प्रमाण आहे, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संग्रह वाईट आहे बरं का. संतांनी आधी केलं मग सांगितलं. म्हणून इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मुद्दा नंबर 2 की तू संग करू नकोस, संग्रह करू नकोस. संग्रह झाला की त्याचा सहवास लागतो आणि व्यावहारिक पदार्थाचा संग्रह आणि संग सहवास हा पारमार्थिक जीवनाची उन्नती करणारा नाही बरं का, उन्नती करणारा नाही. तुकोबराय उगच म्हणत नाहीत, सोने रुपये आमा मृत्तिके समान पानिक पाषाण. माणिक आणि पाषाण दगडासारखं त्यांना दिसत होतं आणि सोनं सुद्धा माती समान वाटत होतं. म्हणून तर त्यांनी संगरहित जीवन जगले. त्या अवस्थेला प्रापंचिक असून सुद्धा तुकोबाराय त्या अवस्थेपर्यंत पोहोचले. नळोबाराय वर्णन करतात, प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागली, अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली, अहंता ममता दौडुनी निजशांती वरिली. नळोबरायांनी केलेलं वर्णन आहे तुकोबरायांच्या आरतीमध्ये. एखादी संन्यासी असेल, एखादा ब्रह्मचारी असेल, तो संग करत नाही, संगरहित त्याचं जीवन आहे हे म्हणता येईल. पण प्रापंचिकाचं जीवन संग्रहशील आहे, तो त्याचा संग करतो. आणि तुकोबराय सुद्धा आमची गृहस्थी आहे. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागली, नळोबराय वर्णन करतात. आणि तरी सुद्धा तुकोबराय त्या उच्चतम अवस्थेपर्यंत पोचलेले आहेत. आपल्या अवतारकडे अवतारी साधू आहेत. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा आणि संप्रदाय सकळांचा येथून या. फार सुंदर वर्णन करतात. तात्पर्य, संग वाईट आहे बरं का. म्हणून इथं कृष्ण परमात्म्याने सांगितलं, अर्जुना,
तू संग रहित हो. बाह्य पदार्थाचाही संग सोडून दे. अंतःकरणाच्या ठिकाणी जे काही अंतःकरणाने कामक्रोधाधिकाचा जो संग केलेला आहे तोही निवृत्त कर. अंतःकरणाने विकारांचा संग केलेला आहे. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, याचाही त्याग कर म्हणतात. आणि तो त्याग करण्यासाठी तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. जोपर्यंत आपण देवाला आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी साठवत नाही तोपर्यंत अंतरंगाने अंतःकरणाने केलेला जो विकारांचा संग आहे तो विकारांचा संग रिकाम होत नाही. तो काम क्रोधे केले घर रीते. घर रिकाम केलं. घर रिकाम केलं म्हणजे काय केलं? अंतःकरण रूपी घर जे आहे ते रिकाम केलं. ते अंतःकरणाने जो विकाराचा संग केलेला आहे तो विकारांचा संग निवृत्त होईल. पण त्यासाठी देवाला आतमध्ये बसवलं पाहिजे. देह त्याचं चिंतन करता करता त्याच्याशी तादात्म्य पावलं पाहिजे. म्हणून एक बाह्य जगतातील पदार्थाचा संग आहे तोही आम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला दुःख देणार आहे. आणि अंतःकरणाने केलेल्या विकारांचा एक संग आहे. अंतःकरणाने पदार्थाचं केलेलं तादात्म्य संग आहे. अंतःकरणाच्या ठिकाणी उत्पन्न होणारी इच्छा, कामना, क्रोध हे विकाररूपी संगच आहे. विकारांचा संगच आहे. ते विकार अंतःकरणाच्या ठिकाणी आहेत. अंतःकरणाचा संग आहे. आणि म्हणून हा संग आम्हाला त्या अंतिम जे आमचं प्राप्तव्य आहे त्या प्राप्तव्यापर्यंत अडचण निर्माण करणार आहे. म्हणून भगवंताने श्लोकामध्ये दुसरा मुद्दा सांगितला, जितसंग दोषा. म्हणून तू संग रहित हो आणि संगाचा जो दोष आहे तो निवृत्त कर. संगाचा दोष काय आहे? आपण संग केल्यानंतर काय होतं तर आपण पारमार्थिक साधनेपासून परावृत्त होतो. पारमार्थिक साधना संग करू देत नाही. म्हणून अर्जुनाला सांगितलं भगवंताने की अर्जुना तू संग दोष जिंकलेला हो. ज्यांनी संघाचा दोष जिंकलेला आहे, संघ दोष जिंकलेला आहे. म्हणजे आपणाला काय सांगायचं आहे भगवंताला की तू संग रहित हो. सहवास आणि त्यांचा संग्रह वाईट आहे. धनाचा संग्रहही वाईट आहे आणि धनाचा केलेला सहवासही वाईट आहे. अति पैशाचा संग्रह चांगला आहे म्हणता.
आणि अति पैशाचा सहवासही चांगला आहे म्हणता नाही. पैसा नको संतांनी सांगितलं नाही, धन नको संतांनी सांगितलं नाही, पण अतिसंग्रह आणि अतिसहवास म्हणजे संघ हा मात्र वाईट आहे. हा मात्र वाईट आहे. ज्यानं त्याचा संग केला त्यालाही ते दुःखच देतं, आणि त्याच्या सहवासात जो राहतो त्यालाही दुःखच देतं. ज्याच्याकडे अतिरिक्त पैसा आहे त्याला काय स्वास्थ्य आहे म्हणता नाही. आणि जो त्या अतिरिक्त पैशाच्या सहवासात आहे त्याचं तरी स्वास्थ्यपूर्ण जीवन आहे म्हणता. ते कसं वाटेल तसं वागतंय. म्हणजे संग्रह करणाऱ्यालाही त्याचं दुःख आहे आणि त्याच्यात सहवासात राहणाऱ्यालाही त्याचा दुःखच आहे. म्हणून सांगितलं की बाबा एक बाहेरचा संग त्याग कर, बाहेरचा संग त्याग करून मग अंतरंगातला संग त्याग कर. तुला दोन्ही दुःख करणार आहेत, दोन्ही दुःख करणार आहेत. आणि आम्ही संगमय जीवन जगणारे आहोत. मनुष्याचा स्वभाव आहे, त्याला संग करावा वाटतो. एकटं राहावं वाटत नाही, सहवासात राहावं वाटतं. चार दिवस कुटुंबापासून लांब जाऊन बघा. पहिल्यांदा वैताग आलेला असतो, कधी यांना सोडून जाऊन वैताग आणला याने असं होतंय. पण गेल्यानंतर जाऊन बघा, कधी एकदा पुन्हा आपल्या कुटुंबात येतोय असं वाटतंय. संघाचा परिणाम. एक उदाहरण तुमच्या समोर मी ठेवलं, धनाचं आणि दोन कुटुंबाचं. अशी संगती सगळ्या बाकीच्याला लावून घ्या, संगती सगळ्याला लावून घ्या. म्हणून ज्याला पारमार्थिक जीवनात, पारमार्थिक क्षेत्रात प्रगती करून त्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे, भगवत स्वरूपापर्यंत जायचं आहे, भगवत साक्षात्कार ज्याला आपल्या जीवनात करून घ्यायचा आहे, त्यानं मात्र संगरहित जीवन जगलं पाहिजे बरं का. आणि हा आदर्श साधू संतांनी आपल्या जीवन चरित्रामध्ये घालून दिलेला आहे. अगदी ज्ञानोबा पासून ते निळोबा पर्यंत आपल्या संत परंपरेमध्ये जेवढे संत होऊन गेले तेवढे सगळे संत संगरहित जीवन आहे त्यांचं. म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना जितसंग दोषा. पुन्हा सांगितलं अध्यात्मनित्या. आध्यात्मिक चिंतनामध्ये, आध्यात्मिक ज्ञानामध्ये जो सदैव तत्पर आहे, भगवत चिंतनामध्ये, शास्त्र पुराणामध्ये, संत वाङ्मयामध्ये, अद्वैत वेदांत शास्त्रामध्ये जो नेहमी तत्पर आहे, जो नेहमी
अद्वैत वेदांत शास्त्राचं चिंतन करणार आहे. कारण दर्शनकार 12 आहेत, त्यापैकी नास्तिक दर्शनकार 6 आहेत आणि आस्तिक दर्शनकार 6 आहेत. त्या आस्तिक दर्शनकारामध्ये पुन्हा 5 दर्शनकार द्वैतवादी आहेत आणि 1 दर्शनकार अद्वैतवादी आहेत. उत्तर मीमांसक भगवान श्री वेदव्यास. आणि यापैकी जो अद्वैत वेदांत शास्त्रामध्ये जो नेहमी तत्पर आहे, कारण तेच आत्मस्वरूपाचं ज्ञान आम्हाला त्या स्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून तर ज्ञानोबराय बोलतात, ते ज्ञान पैगा. ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? ते ज्ञान अध्यात्मज्ञान बरं का, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान. आणि ते आत्मज्ञान आम्हाला त्या ब्रह्मस्वरूपापर्यंत, आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि असं जे जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादक असं जे अध्यात्मज्ञान आहे, असं जे अद्वैत वेदांत शास्त्राचं जे ज्ञान आहे, त्या अद्वैत वेदांत शास्त्राच्या ज्ञानाच्या सेवेमध्ये जो सदैव तत्पर आहे. म्हणून अभ्यास कोणाचा करावा, नेहमी चिंतन कोणाचं करावं, तर 2 गोष्टी साधकाच्या जीवनात महत्वाच्या आहेत. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं त्यानं सतत भगवत चिंतन करावं. वाक्य पुन्हा सांगतो, भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं त्यानं सतत भगवत चिंतन करावं. आणि ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं त्यानं अद्वैत वेदांत शास्त्राचं चिंतन करावं. अद्वैत वेदांत शास्त्राचं, अद्वैत वेदांत शास्त्र प्रतिपादन करणारे जे काही साधू पुरुषांचे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांचं चिंतन करावं. कारण महाराज म्हणतात, याज्यासाठी तप आणि याज्यासाठी तप व्यासेही अमुप ग्रंथ केले. तुकोबराय म्हणतात, याजसाठी जप आणि याजसाठी तप म्हणजे कोणासाठी? भगवत साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी व्यासेही अमुप ग्रंथ केले. व्यासानी जे ग्रंथ निर्माण केले, म्हणून श्री व्यासाची थोरू आणि विश्वा झाला उपकार. म्हणून हे ग्रंथ आमच्या समोर व्यासांची कृपा आहे. वर्णन केलं आता ध्यानमध्ये, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपहा. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. विशाल बुद्धी ज्यांची आहे असे ते व्यास महर्षी. पूर्वमीमांसक, उत्तरमीमांसक. पूर्वमीमांसक त्यांचे शिष्य जैमिनी ऋषी आणि उत्तरमीमांसक भगवान श्री वेदव्यास. आणि असं ब्रह्मज्ञान, जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करणारं अध्यात्मज्ञान, अध्यात्मज्ञानाविषयी जे नेहमी तत्पर आहेत. म्हणजे इथं काय सांगायचं आहे की अर्जुना, मान आणि मोह त्याग कर, संगरहित हो आणि अद्वैत वेदांत शास्त्राच्या अध्यात्मज्ञानामध्ये
तू तत्पर राहा. म्हणून प्रवचन कीर्तनामध्ये सुद्धा श्रवण करत असताना काय करावं? जे आपल्या आत्मकल्याणाचं आहे, आपल्या जीवनाच्या कल्याणाचं आहे, ते श्रवण करावं. कारण नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदनम. त्यापैकी सगळ्यात नवविधा भक्तीपैकी श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. तैसा मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. ऐकल्याबरोबर मोक्ष आहे. तुका म्हणे कानी ऐकली जी मात आणि तोची झाला घात जीवपणा. मग सर आम्ही प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये मनोरंजनाच्या जर गोष्टी ऐकल्या तर तोची झाला घात जीवपणा होईल का स्वतःचा घात होईल म्हणता? तात्पर्य एकच आहे की या व्यासपीठावर बसल्यानंतर सांगणाऱ्यानं काय सांगावं ही पहिल्यांदा सांगणाऱ्याला मर्यादा आहे. आणि त्या ठिकाणी श्रवणाला बसल्यानंतर ऐकणाऱ्यांनी काय श्रवण करावं, काय ऐकावं ते ऐकणाऱ्यांच्यासाठी मर्यादा आहे. सांगणारा शुकमुनींच्या सारखा आणि ऐकणारा परीक्षितीसारखा झाला, सांगणारा कृष्ण परमात्म्यासारखा आणि ऐकणारा अर्जुनासारखा झाला तर तात्काळ मोक्ष आहे. तात्काळ मोक्ष आहे. म्हणून श्रवण काय करावं? वेदशास्त्राचं श्रवण करावं, पुराणांचं श्रवण करावं, अगदी प्रक्रिया ग्रंथापासून सिद्धांत ग्रंथांचं श्रवण करावं. आपल्या हिंदू वैदिक संस्कृतीमध्ये भरपूर संस्कृत ग्रंथ आहेत. संस्कृत कळत नाही, अभ्यास येत नाही, त्याने प्राकृत ग्रंथ अभ्यासावे. प्राकृत ग्रंथ कळत नाहीत, संत वाङ्मयाचा अभ्यास करावा. संत वाङ्मयामध्ये पण बरेचसेच ग्रंथ आम्हाला अवघड वाटतात. ठीक आहे, एका ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा, बस. एका ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. बस. ज्यानं ज्ञानेश्वरीची सेवा केली, एक सांगतोय बरं का ग्रंथ, सगळं सांगत नाही. बाकीचे प्रक्रिया ग्रंथ, सिद्धांतिक ग्रंथ सगळे सोडून द्या. संस्कृत अवघड आहे, जाऊ दे बाजूला. एका ज्ञानेश्वरीची सेवा आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन. बरं, ओवी वाच, श्लोक वरचा कळत नाही, वाचू नका. ओवी डोळ्यानं दिसत नाही, वाचायला जमत नाही, राहू दे. मराठीतला अर्थ वाचून काढा आणि ज्ञानेश्वरीच्या एक एक ओवीवरून फक्त बोट फिरवा. ज्ञानेश्वरीची कृपा झाल्याशिवाय राहणार. प्रत्यक्षात ज्ञानोबरायांची कृपा आहे हो. प्रत्यक्षात ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांची कृपा आहे. आणि म्हणून अर्जुनाने मुद्दा नंबर 3 सांगितला अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने, की जो अध्यात्म ज्ञानाविषयी सदैव तत्पर आहे, अध्यात्मनित्या, अध्यात्मज्ञानामध्ये नित्य आहे. पुन्हा सांगितलं विनिवृत्त कामाहा, ज्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणच्या विषय वासना, वासना नाम इच्छा निवृत्त झालेल्या आहेत. आमच्या निवृत्त झाल्यात का? इच्छा अजून शिल्लक आहे. इच्छा रहित होणं महत्वाचं आहे बरं का. निरीच्छ होणं. निरीच्छ होणं म्हणजे काय? इच्छा रहित होणं. आमच्या ठिकाणी अनेक इच्छा आणि आकांक्षा शिल्लक आहेत महाराज. कसं आम्ही त्या भगवत स्वरूपापर्यंत पोहोचू?
इच्छेपासून निरीच्छ व्हायचं आहे. इच्छा, वासना ही सुद्धा त्या स्वरूपाला आडकाठी करते बरं का. जड भरत राजा एका हरणेच्या इच्छेसाठी गुंतला आणि मोक्षापासून परावृत्त झाला. ती विषय वासना ही पुन्हा पुन्हा जन्म मरणाला कारण ठरते बरं का. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. नाथबाबा वर्णन करतात, वासना ही जन्म मरणाला कारण ठरते. वासना शिल्लक राहिली, इच्छा अपूर्ण राहिली, जन्म घ्यावाच लागतो. आणि आमच्या जीवनात अनेक इच्छा शिल्लक राहिलेल्या आहेत. अनेक इच्छा शिल्लक राहिलेल्या आहेत म्हटल्यानंतर अनेक वेळेला आम्हाला जन्माला यावं लागणार आहे. आणि अनेक वेळेला जन्माला आम्ही आलोय याचा अर्थ आम्हाला अनेक वेळेला मरावं लागणार आहे. जन्म म्हटलं की मरण आलं आणि मरण म्हटलं की पुन्हा जन्म आला. म्हणून इथं भगवंत अर्जुनाला पुन्हा सांगतात, ज्यांच्या विषय वासना संपलेल्या आहेत, विनिवृत्त कामाः, ज्यांच्या कामना, इच्छा, वासना संपलेल्या आहेत. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनातल्या इच्छा संपवून टाकायच्या, वासना संपवायच्या. याच वासना आम्हाला दुःखाला कारण ठरतात. इच्छाचा स्वभाव असा आहे, इच्छा जर पूर्ण झाली एखाद्या पदार्थाची तर त्या पदार्थाविषयी लोभ निर्माण करतो. आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर आम्हाला क्रोध येतो की नाही. त्या इच्छेला, वासनेला दुसरा शब्द आहे काम. त्या इच्छेला, वासनेला दुसरा शब्द आहे काम. कामाचा नियम असा आहे, काम पूर्ण झाला की लोभ निर्माण होतो. आणि काम म्हणजे इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध निर्माण होतो. म्हणून इच्छेच्या पोटी क्रोधाची आणि लोभाची उत्पत्ती आहे बरं का. इच्छेच्या पोटी म्हणजे कामाच्या पोटी कोणाची उत्पत्ती आहे? क्रोधाची आणि लोभाची. म्हणून कामच निवृत्त करायचं आहे. काम नाही झालो पायी रिकामा. कामची नाही तेथे क्रोधची कैसा. जिथं काम नाही तिथं क्रोध नाही, जिथं काम नाही तिथं लोभच नाही. पुण्याच्या सावकारानं सगळं नेलं म्हणून तुकोबरायांना क्रोध आला नाही, कामच शिल्लक नव्हता. चरित्राभ्यास करा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सुवर्ण मोहराचं पात्र आणून दिलं. इच्छाच नसल्यामुळे त्याविषयी लोभही निर्माण. दोन तुकोबरायांच्या जीवनातले प्रसंग आहेत.
आम्हाला मात्र कामाच्या संबंधानं लोभही आहे आणि कामाच्या संबंधानं क्रोधही आहे. म्हणून तर भगवान पुढे म्हणतात, हे 3 नरकाची द्वार आहेत. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः. हे 3 कामक्रोधस्तथा लोभस तस्मादेतत्त्रयं त्यजेत. अर्जुना, हे 3 नरकाची आहेत, काम, क्रोध आणि लोभ. म्हणून सांगितलं, काम, क्रोध, लोभ निमाले ठाईचे. काही ठिकाणी अवघी आहे, काही ठिकाणी सर्व आहे. पाठभेद आहे. अवघी आनंदाची सृष्टी झाली किंवा सर्व आनंदाची सृष्टी झाली, पण ते निमाले ठाईचे निवृत्त झाले पाहिजेत बरं का. म्हणून इथं सांगितलं विनिवृत्त कामाः. पुढे सांगितलं द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर. अर्जुना, जो सुख दुःखादी द्वंद्व रहित, दोन बरं का, सुख आणि दुःख असा जो रहित झालेला आहे, ज्याला सुखही यावं वाटत नाही, ज्याला दुःखही यावं वाटत नाही, अशी ज्याची अवस्था झालेली आहे, ज्याला सुख दुःख कधीच शिवत नाहीत, आम्हाला मात्र काही सुखद प्रसंग आहेत, काही दुःखद प्रसंग आहेत. आम्हाला काही प्रसंगातून सुखाची प्राप्ती आहे, काही प्रसंगातून दुःखाची प्राप्ती आहे. पण ज्याला काही प्रसंगातून सुखाचीही प्राप्ती होत नाही आणि काही प्रसंग घडला तर दुःखाचीही प्राप्ती होत नाही, असा जो सुख दुःख द्वंद्व रहित, म्हणून वर्णन केलं द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षम, असं वर्णन केलं. द्वंद्वातीत, अशी सुख दुःखादी द्वंद्वाच्या अतीत अशी ज्यांची अवस्था आहे, म्हणजे सुखदुःखादी द्वंद्वे ज्यांना शिवत नाहीत. ज्ञानोबरायच बोलतात, सुखे संतोषानं यावे, दुःखी विषादा न वजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. परमात्माच बोलतात, सुखदुःखे समेक कृत्वा लाभालाभो जयाजयो. त्याला मिळालं म्हणून हर्षही होत नाही आणि नाही म्हणून दुःखीही होत नाही. आम्हाला मात्र मिळालं की आनंद होतो, नाही मिळालं की दुःख होतं. मी मंदिरात गेलो पण मला कोणीच या म्हटलं नाही, म्हणून मला वाईट वाटतंय. आणि मी मंदिरात गेल्यानंतर माझा सगळ्यांनी आदर सत्कार केला, म्हणून मला आनंद वाटतोय. हे द्वंद्व ठेवायचं नाही. इथं ज्याचं सुखदुःखादी द्वंद्व रहित जीवन आहे, ज्याला सुखदुःखे कधीच शिवत नाहीत, सुखदुःखे समेक कृत्वा सारखे आहेत, सुखदुःख संज्ञेर. मूढा अज्ञान. पुढं सांगितलं ज्याचं अज्ञान निवृत्त झालेलं आहे, पदमेव वयांतत, त्या पदापर्यंत तो पोचलेला आहे. कोणत्यापर्यंत? अविनाशी भगवत स्वरूपाच्या पदापर्यंत तो पोचलेला आहे. आणि अविनाशी ब्रह्मपद आहे, सायुज्य मोक्ष आहे. आणि त्या सायुज्य मोक्षाची
ज्याला प्राप्ती झालेली आहे ते अविनाशी पद आहे. आता या पदावरून पदच्युत कोणीही करू शकत नाही, असं अविनाशी सायुज्य मोक्षाचं पद आहे बरं का. मोक्षाचे 4 प्रकार शास्त्रकाराने केले: सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. सलोकता मुक्ती संपू शकते, देवाचं सामिप्य होऊ शकतं, स्वरूपता. पण सायुज्य मुक्ती अशी आहे की ती सायुज्य मुक्ती एकदा प्राप्त झाली की आता पुन्हा त्या पदाची निवृत्ती नाही महाराज. आणि आमच्या तुमच्या जीवनातलं, पारखऱ्याच्या जीवनातलं सर्वश्रेष्ठ पद कोणतं आहे? आपल्या जीवनातलं अविनाशी पद कोणतं आहे? तर ते सायुज्य मोक्षाचं पद आहे बरं का, ब्रह्मपद आहे. आणि एकदा का आपण त्या ब्रह्मपदापर्यंत पोहोचलो की आता त्या पदावरून पुन्हा खाली येणं नाही, त्या अवस्थेतून पुन्हा खाली येणं नाही बरं का. मग या अशा सर्वश्रेष्ठ पदापर्यंत, ब्रह्मपदापर्यंत, सायुज्य मोक्षापर्यंत पोहोचायचं असेल तर काय केलं पाहिजे, याचा विचार भगवान श्रीकृष्णाने या श्लोकामध्ये सांगितला की अर्जुना, तू मान मोहरहित हो, तू संगरहित हो, तू आध्यात्मिक वेदांत शास्त्राच्या चिंतनामध्ये तत्पर हो, तुझ्या अंतःकरणातल्या विषय वासना संपवून टाक, तू सुख दुःख द्वंद्व रहित हो. आणि मग हे सगळं झाल्यानंतर तुला त्या अविनाशी ब्रह्मपदाची प्राप्ती बरं का. पण त्यासाठी प्रथम पहिल्यांदा काय सांगितलं असेल तर निर्माण मोहाजित संग दोष, मान आणि मोह पहिल्यांदा सोडला पाहिजे. आणि आम्ही करतो ती साधना मान मिळावा, काहीतरी प्राप्त व्हावं यासाठीच करतो, सेवा नाही बरं का. मान सन्मानासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी ही सेवा नाही. फक्त ते अविनाशी ब्रह्मपद प्राप्त करण्यासाठी सेवा आहे. आणि ही जाणीव ठेवून वारकऱ्यानं, साधकानं, उपासकानं, महाराज मंडळींनी याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे महाराज. जी आपण भगवत सेवा करतो ती मान सन्मानासाठी, काहीतरी प्राप्तव्यासाठी नाही, फक्त आणि फक्त देवाच्या कृपेसाठी. आणि म्हणून त्या सर्वश्रेष्ठ ब्रह्मपदापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जीवनातला मान, मोह, संग, विषय वासना, सुखदुःखादी द्वंद्व ही निवृत्त झाली पाहिजेत. आणि या सगळ्याच्या निवृत्तीसाठी शास्त्रचिंतन महत्वाचं आहे बरं का. सगळ्यात महत्वाचं अध्यात्मनित्या विनिवृत्त काम. अध्यात्मनित्य अद्वैत वेदांत शास्त्राचं चिंतन खूप महत्वाचं आहे महाराज, खूप महत्वाचं आहे. संत वाङ्मयाचं चिंतन खूप महत्वाचं आहे. त्याचं चिंतन, त्याची सेवा, त्याचा अभ्यास, आणि मग त्या ब्रह्मपदाची प्राप्ती आहे. आणि हे ज्याच्या जीवनात साध्य झाला त्यालाच ते ब्रह्मपद प्राप्त होतं. अशा पद्धतीचा विचार भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाच्या श्लोकावर अर्जुनाला सांगतात. कारण हा ज्ञानाचा उपदेश आहे. 15वा अध्याय म्हणजे ज्ञानाचा उपदेश आहे बरं का. तत्वज्ञान सांगितलेलं आहे अर्जुनाला. आणि ब्रह्मप्राप्ती हे अंतिम पद आहे.
इथं ज्ञानकांड 15व्या अध्यायात संपतं. कर्म, उपासना आणि ज्ञान त्यातला ज्ञानकांड 15व्या अध्यायात संपतो. म्हणून ते ब्रह्मपद, सर्वश्रेष्ठ पद शास्त्रकाराने जे सांगितलं तेच ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीत सांगितलं. म्हणून मी मगाशी एक वाक्य बोललो, काही सगळं अवघड आहे, ज्ञानेश्वरी खूप सोपी आहे. वाचन अभ्यास करा, ज्ञानेश्वरीची सेवा करा. म्हणून वेळेची मर्यादा आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी श्री गुरु सर्वदर्शनाचार्य निवृत्तीनाथ वक्तीबाबा, मुक्ताबाई मठाधिपती, वेदांताचार्य श्री गुरु मारुती महाराज तुंतुने शास्त्री या श्रीगुरूंच्या चरणावर, ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणावर, आदी करून देवस्वरूप असणाऱ्या आपण सर्व श्रुती सज्जन मंडळी आपल्या सर्वांच्या चरणावर हे सेवेचं पुष्प अर्पण करतो. काही चुकलं असेल तर तो व्यक्तिगत माझ्या बुद्धीचा दोष आहे, याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो आणि मी माझ्या सेवेला विराम